सुस्वागत. वंदना देवरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आयुष्याला प्रेरणा देणारे सुंदर असे विचार पाहणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया. एका वेळी एकच काम करा आणि तेही एकाग्रतेने करा. परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर मात करा. व्यायामामुळे बुद्धी आणि मन दोन्हीचे सामर्थ्य प्रभावी होते. प्रत्येक क्षण आपल्याला काही ना काही शिकवत असतो. तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचं आहे ते आजच ठरवा, आत्ताच. हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे. शिक्षण हे साधन आहे. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही. नेहमी तत्पर राहा, बेसावध आयुष्य जगू नका. स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता आहे. जे झालं त्याचा विचार करू नका, जे होणार आहे त्याचा विचार करा. चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा. मनात आणलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. वाचन, मनन आणि लेखन म्हणजेच अध्ययन. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. साधे राहणीमान, उच्च विचार. परिश्रम हीच खरी देवपूजा. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. खोटे बोलणे ही भित्रेपणाची खूण आहे. सरावाने कुशलता प्राप्त होते. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. जो कर्तव्याला जगतो तोच कौतुकास पात्र होतो. संयम हे शौर्याचे लक्षण आहे. यशाचा कोणताही मंत्र नाही. अपयशाने खचून जाऊ नका, आणखी जिद्दी व्हा. प्रयत्न, कष्ट, चिकाटी हे यशाचे 3 मार्ग आहेत. नाव ठेवणे सोपे तर नाव कमवणे अवघड असते. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. ढीगभर आश्वासनापेक्षा टिचभर मदत बरी. शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांचा दुसरा पालक. संयमी राहा, काही गोष्टी वेळ घेतात. मुक्या प्राण्यावर सदैव प्रेम करा. परिस्थिती कोणतीही असो, हार न मानता लढायला शिका. गेलेली वेळ पुन्हा येत नाही. कष्ट करायची जिद्द असेल तर कोणतेही काम अशक्य नाही. शिका, मोठे व्हा आणि स्वतःचे भविष्य स्वतः घडवा.
माफी मागून छोटे व्हा, पण खोटे बोलून कधीच मोठे होऊ नका. केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद व्हा. वेळ आहे तर घाम गाळा, नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील. सन्मानाने सुख प्राप्त करायचे साधन म्हणजे शिक्षण. क्षमावृत्ती ठेवून क्रोध जिंकावा. ज्ञानाचा प्रसार म्हणजेच समानतेचा विस्तार. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे. सत्याने मिळते तेच टिकते. आळसामुळे सोप्या गोष्टी कठीण होतात आणि कठीण गोष्टी अशक्य होतात, म्हणून आळस करू नये. जो मनाला जिंकतो तो जगालाही जिंकू शकतो. गरजवंतांना नेहमी मदत करा. धन्यवाद.